2483 या संख्येतील सहस्त्र स्थानचा अंक व शतक स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? तर मग आता याच्यामध्ये स्थानिक किमतीचा गुणाकार काढायचा आहे. आता कशाला काय म्हणतात हे पहिलं जर आपण समजून घेतलं. आता सहस्त्रस्थान, सहस्त्र म्हणजे काय? हजार. हजार स्थानी कोणता अंक आहे सांगा? 3. 3च्या पुढे किती अंक आहे सांगा? 3 अंक आहेत, म्हणून किती शून्य घ्यायचे? 3 शून्य घ्यायचे. आता शतक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक किती आहे? 6 आहे, म्हणून आता 6च्या पुढे किती शून्य आहे सांगा? 6च्या पुढे 2 अंक आहे, म्हणून 2 शून्य घ्यायचे. इतकं समजलं? तर मग आता या ठिकाणी काय करायचं? किती शून्य दिसतात? 2 शून्य गुणिला 3 शून्य म्हणजे किती? 2 आणि 3 किती? 5. समजलं? आणि 6 त्रिक किती? 18. तर याचं उत्तर किती आलं सांगा? 18 5 0. तर 18 व 5 0. समजलं? पुढचं गणित पहा. 40 98 765 या संख्येतील सहस्त्र स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार किती? आता स्थानिक किंमत हे सगळ्यांना माहिती. आपल्याला काय करायचंय? दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत काय कशाला म्हणायचं? ज्या अंकाचं नाव घेतलं तीच किंमत. तर पहिलं आपल्याला काय करायचं? सहस्त्र स्थानच्या म्हणजे हजार स्थानच्या, हजार स्थानी कोणता अंक आहे सांगा? 8. 8च्या पुढे किती अंक आहे सांगा? 3. मग आता 8 वर किती शून्य घ्यायचे? 3. आता त्याच्यानंतर गुणाकार करायचा म्हणून गुणिला चिन्ह घ्यायचंय. दशक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत. आता दशक स्थानी एकक दशक, आता दशक स्थानी कोणता अंक आहे सांगा? 6. तर म्हणून गुणिला काय करायचं? फक्त 6 करायचं. समजलं का? शून्य घ्यायचं काम नाही. ज्या अंकाचं नाव कोणत्या ठिकाणी असो, कोटीच्या ठिकाणी असो, लक्षाच्या ठिकाणी असो, ज्या अंकाचं नाव घेतलं तोच अंक मांडायचा. फक्त उचलायचे 3 शून्य जसे तसे लिहायचे. आणि 6 8 48 म्हणून 48 व किती शून्य सांगा? 3 शून्य. समजलं? पुढचं गणित बघा. 31 78 246 या संख्येतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व सहस्त्र स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार किती? आता हे माग पुढे झालंय, हे समजून घ्यायचंय. तर मग आता याच्यामध्ये सांगा शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. शतक स्थानी 2 आहे, 2च्या पुढे अंक किती आहे? 2 आहे, म्हणून 2 वर किती शून्य घ्यायचे? 2 शून्य. आता त्याच्यानंतर सहस्त्र स्थानच्या म्हणजे हजार स्थानच्या, हजार स्थानी किती कोणता अंक आहे? 8. मग 8ची दर्शनी किंमत किती? 8. आता तुम्ही बघायचं, तुम्हाला 3ची दर्शनी किंमत 3 सांगायची, 1ची दर्शनी किंमत 1, 7ची दर्शनी किंमत 7, 4ची दर्शनी किंमत विचारलं काय सांगायचं? 4 सांगायचं. त्याप्रमाणे दर्शनी किंमत विचारली सहस्त्र स्थानची किती आहे? 8. तर आता इथं काय करायचं? गुणाकारामध्ये 2 शून्य उचलायचे, जसे तसे लिहायचे. 8 2 16. तर याचं उत्तर किती आलं सांगा? 1600. समजलं? आता त्यानंतर 4 5 आणि 1 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या व लहानात लहान 3 अंकी विषम संख्यांचा गुणाकार किती? तर मग आता याच्यामध्ये काय करायचंय? मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या. आता मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या म्हणलं तर कोणती येईल सांगा? 514. किती? 4 5 1 यापासून बनणारी. त्यानंतर काय विचारलं? लहानात लहान 3 अंकी विषम संख्या. आता लहानात लहान 3 अंकी विषम संख्या काढायची असेल तर मग आता इथं किती येईल? 145. जर आपण पाहिलं तर 541 मोठी होती, म्हणून लहानात विषम संख्या कोणती येईल सांगा? 145. इतकं समजलं? तर मग आता यांचा गुणाकार करायचा आहे. मग आता 514 तुम्ही या ठिकाणी 500 अधिक 10 अधिक 4 करू शकता, किंवा 514 गुणिला 100 अधिक 40 अधिक 5 असंही सुद्धा फोड करू शकता. आता 514 हे 100 ला गुणिला आहे, 40 ला गुणिला आहे आणि 5 ला गुणिला आहे. ज्याप्रमाणे बँकेमध्ये नोटा मोजतात त्याप्रमाणे चालतंय. तर प्रथम आपण 100 ला गुणिला 2 शून्य उचला, जसे तसे लिहा, आणि 514 1 514 अधिक नंतर 40 ला गुणायचं. किती शून्य दिसतात? 1. 4 चौक 16, 16 6 हात चालाय का? 4 1 4, 4 किती? 5 आणि 4 5
20 अधिक 5 न 514 गुणायचं म्हणजे 514 न 5 गुणायचंय 5 ऑफ 20 अच्छाले 2 5 1 5 5 2 किती 7 आणि 5 5 25 0 0 0 7 6 किती 13 13 3 हाचाले का 5 5 10 आणि 11 11 4 किती 15 5 हाचाले का 2 1 3 3 1 4 आणि 5 2 किती 7 याचं उत्तर आलं 74 53 0 म्हणजे 74,530 पर्याय क्रमांक 1 गणित समजलं तर गुणाकाराच्या बाबतीत थोडं काय लेवल वाढलेली ही आपल्याला पण जाणून घेणं महत्वाचं आहे 6 1 आणि 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी विषम संख्या व सर्वात मोठी 3 अंकी सम संख्यांचा गुणाकार किती आता याच्यामध्ये सर्वात लहान 3 अंकी विषम संख्या काढायची आता सर्वात लहान 3 अंकी विषम संख्या म्हणलं तर किती होईल 163 कारण तर जर तुम्ही 361 थांबा 1 मिनिट 163 होईल जर एक पलीकडे पाठवलं 3 अलीकडे 361 होतं म्हणजे मोठी विषम संख्या होती आहे का नाही आपल्याला एक लहान पाहिजे म्हणून 163 आता यांचा गुणाकार करायचा म्हणून गुणिले चिन्ह द्या आता त्याच्यानंतर सर्वात मोठी 3 अंकी सम संख्या कोणती आता सर्वात मोठी 3 अंकी सम संख्या काढायची असन तर 316 समजलं 116 जमणार नाही लहान होईल 316 काय आली समसंख्या आली आता समसंख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येच्या एकस्थानी 0 2 4 6 8 आहे त्यांना काय म्हणायचं समसंख्या म्हणायचं विषम संख्या कोणाला म्हणायचं ज्या संख्येच्या एकस्थानी 1 3 5 7 9 आहे त्यांना काय म्हणायचं विषम संख्या असं म्हणायचंय तर मग आता यांचा गुणाकार करायचा आहे आता 163 म्हणजे काय सांगा 100 अधिक 60 अधिक 3 समजलं आणि गुणिला किती करायचे 316 316 हे 100 ला गुणिला आहे 60 ला गुणिला आहे आणि 3 ला गुणिला आहे उचला 2 शून्य जसे तसे लिहायचे आणि 316 1 316 अधिक आता 60 गुणिला 316 करायचा हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा 6 6 36 हातच्याले 3 6 1 6 6 3 9 आणि 6 3 किती 18 त्यानंतर अधिक कोणाला गुणायचंय 3 ला गुणायचं 316 न आता 3 सका 18 8 हातचाला 1 3 1 3 3 1 4 आणि 3 त्रिक 9 समजलं 8 8 0 0 किती होईल सांगा 8 4 6 10 0 हातचाला 1 9 9 18 1 19 19 6 किती होईल 25 25 5 हातचाले 2 8 2 10 10 1 11 हातचाला 1 1 1 2 2 3 किती झाले 5 म्हणजे 51 50 60 पर्याय क्रमांक 4 गणित समजलं पुढचं गणित पहा 1 0 2 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठी 3 अंकी विषम संख्या व सर्वात लहान 4 अंकी सम संख्या यांचा गुणाकार किती आता याच्यामध्ये काय एकदाच वापरायचे तर मग आता इथं सर्वात मोठी 3 अंकी विषम संख्या मग सर्वात मोठी 3 अंकी विषम संख्या किती येईल सांगा 300 बरोबर 123 नाही होणार किती 321 आता त्याच्यानंतर सर्वात लहान 4 अंकी समसंख्या आता सर्वात लहान 4 अंकी समसंख्या म्हणलं तर काय 1 0 3 2 समजलं का 2 इकडून टाकले समजा आणि 0 पलीकडे टाकलं तिकडे काय होतं 1230 होतात तर आपल्याला ते नको 1230 नाही पाहिजेत काय पाहिजेत सर्वात लहान पाहिजेत म्हणजे किती झाले सांगा 1032 समजलं तर मग आता यांचा गुणाकार करायचा आहे तर मग यांचा गुणाकार करता असताना 321 गुणिला आता कंसामध्ये काय म्हणायचं सांगा 1000 अधिक 30 अधिक 2 यालाच म्हणायचं 1032 समजलं आता 321 हे 1000 ला गुणिला आहे 30 ला गुणिला आहे आणि 2 ला गुणिला आहे प्रथम आपण 1000 ला गुणायचंय उचला 3 शून्य जसे तसे लिहायचे आणि 321 1 321 अधिक 30 ला गुणायचं हा शून्य उचला जसा तसा लिहा 3 1 3 3 2 6 3 3 9 पुन्हा अधिक चिन्ह आहे आता 321 दोन्ही किती होईल सांगा 642 समजलं का शॉर्टकट मध्ये जिथं पाठ असेल तिथं ताबडतोब लिहायचंय तर मग आता यांची करा बेरीज 2 आणि 0 0 किती होईल सांगा 2 4 आणि 3 किती 7
6 आणि 6 12, 1202 हाचाला 1, 9 1 10, 10 आणि 1 1101 हाचाला 1, 32 आणि 1 किती होईल सांगा? 33. 33 12 72. कुठं उकलय? येताना आपण व्यवस्थित घेतलं ना? संख्या पाहू द्या. किती नंबर आहे? 11. ते 33 12 72 आहे यांचा गुणाकार. पर्याय क्रमांक 5 घेऊया. 33 12 72. इलाज नाही त्याला, नाही ते इनमें से कोई नाही. 5 ऑप्शन. सर्वात मोठी 3 अंकी विषम संख्या व सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्यांचा गुणाकार किती? आता सर्वात मोठी 3 अंकी विषम संख्या कोणती सांगा? 1000च्या अगोदर एक कमी केला समजा किती? 999. सर्वात मोठी 3 अंकी विषम संख्या 999 गुणिला सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे? 97. तर मग आता इथं 999 म्हणजे काय सांगा? 1000 वजा 1. 999 म्हणजे काय? 1000 वजा 1 गुणिला किती सांगा? 97. 97 1000 ला गुणिला 1 ला गुणिला 1. तर प्रथम आपण 1000 ला गुणूया. 3 शून्य उचला जसे तसे लिहा आणि 97 1 97 वजा 97 1 97. तर मग आता सांगा 100 मधून 97 गेले किती राहिले सांगा? 03. हातचा घेतलेला वापस द्या. 10 मधून 1 गेला 9. हातचा वापस द्या. 97 मधून 1 गेला किती राहिले सांगा? 96. उत्तर आलं 96,903. 96,903. समजलं? पुढचं गणित पहा. सर्वात मोठी 4 अंकी संख्या व 503 या अंकांनी तयार होणारी सर्वात लहान 3 अंकी संख्यांचा गुणाकार किती? आता हे कोणानं 503 हे अंक दिलेले. इथे एखादा अंक आहे का? म्हणजे तिकडे पलीकडचं आहे. सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे सांगा? 9,999. त्यानंतर 503 या अंकांनी तयार होणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती? मग आता सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे सांगा? 305. आलं लक्षात? तर गुणिला 305. समजलं इतकं? आता 9,999 म्हणजे याचा अर्थ काय सांगा? 10,000 वजा 1. यालाच काय म्हणायचं? 9,999 गुणिला किती सांगा? 305. आता 305 1000 ला गुणिला आणि 1 ला गुणिला आहे. उचलायचे 4 शून्य जसे तसे लिहायचे आणि 305 1 किती? 305 वजा 305 1 305 यांची करायची वजाबाकी. आता 10 मधून 5 गेले किती राहिले? 5 हातचा वापस द्या 1. 10 मधून 1 गेला 9 हातचा वापस द्या. 10 मधून 4 गेले 6 हातचा वापस द्या. आता 3050 मधून 1 गेलं किती राहिले सांगा? 3049. म्हणजे उत्तर आलं 30 49 695. 30 49 695. पर्याय क्रमांक 3. गणित समजून राहिलं ना? का समजण्यासाठी अवघड आहे थोडंफार? काही अडचण नाही ना? एका संगणकाची किंमत 72,750 रुपये. एका संगणकाची किंमत 72,750 रुपये. तर अशा 4 डझन संगणकाची एकूण किंमत किती? तर मग आता सांगा एका संगणकाची किंमत 32,75,000 आहे. अशा 4 डझन. 4 डझन म्हणजे काय सांगा? 12 चौका 48 आहे का नाही? नाही तर या ठिकाणी काय करायचं? 12 गुणिला 4 करा. 1 डझन म्हणजे 12. तर म्हणून 12 गुणिला 4 करा. 12 गुणिला 4 साठी किती? नाही 48 साठी किती? तर मग आता किंमत काढायची असेल किंवा रुपये काढायचे असेल किंवा खर्च काढायचा असेल तर काय करायचं नेहमीसाठी? तिरपा गुणाकार. काय करायचं? आता सांगा 12 गुणिला 4 गुणिला 32 75 0 आपण किती? 1.
आता प्रथम आपण काय करायचंय 12 न गुणा नाही तर 4 न गुणा तुम्हाला जे सोपं वाटत असेल ते प्रथम आपण 4 न गुणूया हा शून्य जसा तसा लिहायचा 4 पंच 20 हा चाले 2 4 7 28 2 30 हा चाले 3 4 2 8 8 आणि 3 11 हा चालेल 4 3 12 12 ने किती 13 समजलं तर आता हे 4चं काम संपलं आता कोणाचं आहे 12 गुणीला 131 000 यांचा गुणाकार किती शून्य दिसतात तुम्हाला सांगा 3 शून्य उचलायचे जसे तसे लिहायचे 12 1 12 12 1 हात चाले 1 नाही 12 2 हात चाला 1 12 36 36 आणि 1 37 हात चाले 3 12 1 12 12 आणि 3 किती 15 म्हणजे किती 15 72 000 पर्याय क्रमांक 1 समजलं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ₹675 याप्रमाणे 814 विद्यार्थ्यांनी एकूण किती रुपये जमा केले तर मग आता या ठिकाणी सांगा प्रत्येक म्हणजे काय एका विद्यार्थ्याने किती दिले सांगा 675 तर 814 विद्यार्थ्यांनी किती दिले मग याचं काय करायचं सांगा डाव्या साईडने काय विद्यार्थी आहे उजव्या साईडने काय आहे रुपये याचा रुपये काढायचे म्हणून 3 रुपये गुणाकार नाही तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता सांगा 814 गुणीला 675 किंवा 675 गुणीला 814 जेव्हा समजन तेव्हा तर मग आता या काय करायचं सांगा प्रथम आपण चला 800 अधिक 10 अधिक 4 आणि गुणीला किती सांगा 675 एवढं समजलं आता 675 हे 800 ला गुणीला 10 ला गुणीला आणि 4 ला गुणीला प्रथम आपण 800 ला गुणूया 2 शून्य लिहा 8 पंच 40 40 शून्य 4 4 8 7 56 आणि 56 आणि 4 किती होईल सांगा 60 हा चाले 6 8 सकम 48 48 आणि 6 किती झाले सांगा 54 नंतर 10 ला गुणूया 6 हा शून्य लिहायचा 675 1 675 अधिक 4 न गुणूया 4 पंच 20 हात चाले 2 4 7 28 2 30 हात चाले 3 4 सकम 24 24 आणि 3 किती होईल 27 यांची करा बेरीज 2 शून्य 50 आणि 2 शून्य किती होईल सांगा 50 7 आणि 7 14 14 आणि 0 14 14 4 हात चाला 1 2 आणि 3 3 आणि 6 किती 9 आणि 54 54 54 94 50 समजलं का काय अवघड नाही ना गुणाकार समजायला पुढचं गणित पहा एका दिवसाची 1440 मिनिटे याप्रमाणे एका सामान्य वर्षाची एकूण किती मिनिटे असेल सांगा एका दिवसाची किती मिनिटं आहे सांगा 1440 बरोबर तर एका सामान्य वर्षाची एकूण मिनिटे किती एक सामान्य वर्ष किती 365 दिवसाचं असतं आणि लीप वर्ष म्हणलं तर 366 दिवसाचं असतं मग एका दिवसासाठी किती आहे सांगा एका 24 तास आहे का नाही आता 100 तुम्ही असं करू शकता गुन्हेला 24 देऊ शकतात नंतर गुन्हेला 60 देऊ शकता बरोबर मिनिटामध्ये रूपांतर करायचं असेल तर या ठिकाणी काय करायचं गुन्हेला 1440 समजलं मग एका दिवसात 1440 मिनिटं आता याचं रूपांतर कशामध्ये झालं 365 रूपांतर 1440 आणि जर समजत नसेल असं तर सांगा एका दिवसाची किती तास आहे 24 तास आणि गुन्हेला किती करतो आपण 60 आणि तुम्हाला माहिती आहे नसन समजलं तर आता साइन चौक 24 4 साइन 2 12 2 14 1440 होतात का नाही हे समजण्यासाठी लिहिलंय फक्त म्हणून या ठिकाणी काय करायचं सांगा करा यांचं मिनिटे काढायचे म्हणून इकडे मिनिटं काढायचंय ही एका दिवसाची आहे समजलं आता इथं एका दिवसाची 1440 मिनिटं
तर मग आता एका सामान्य वर्षाची म्हणजे 365 दिवसाची किती? पण आता हे घेण्याची आवश्यकता आहे का? घेण्याची आवश्यकता नाही. आपला ओघ तिकडे गेला होता, तो चुकीच्या सिस्टमकडे गेला होता. तर एका दिवसासाठी 1440, तर 365 साठी किती? याचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार. 365 गुणिला 1440 आणि 1440 म्हणजे काय सांगा? 1000 अधिक 400 अधिक 40 लिहा, नाही तर हा 40 लिहू शकता. तर मग आता असा गुणाकार करायचा यांचा. प्रथम 1000 ला, नंतर 400 ला, नंतर 40 ला गुणायचंय. आता प्रथम आपण 1000 ला गुणूया. उचला 3 शून्याचा शंतश लिहा आणि 365 एक 365. समजलं? आता त्याच्यानंतर 400 ला गुणा. किती शून्य दिसतात? 4 पंच 20, हातच्याले 2, 4 सकम 24, 24 आणि 2 26, हातच्याले 2, 4 3 12, 12 आणि 2 किती? 14. त्यानंतर 40 ला गुणायचं आहे. हा शून्य लिहा. 4 पंच 20, हातच्याले 2, 4 सकम 24 आणि 2 26, हातच्याले 2, 4 3 12 आणि 2 किती? 14. करा बेरीज. 600 3 0 3 0 किती होईल सांगा? 600. इतकं समजलं? त्यानंतर 4 आणि 6 10 आणि 5 15 5, हात चालू 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, हात चालू 1 आणि 1 2 आणि 3 किती? 5, म्हणजे 52 56 00. 52 56 00. समजलं? चला पुढचं गणित बघूया. 2 अंकी 2 संख्येचा गुणाकार पुढीलपैकी कोणता असू शकेल? आता याच्यामध्ये काय करायचं? एखादी वर्ग संख्या आहे 4 अंकी, बरोबर? तर आता 4 अंकी वर्ग संख्या असं समजून चालायचं आपल्याला. तर मग आता इथं याचे वर्ग संख्या, एकच स्थानी असलेल्या वर्ग संख्या कोणत्या आहे सांगा? ज्या संख्येच्या एकच स्थानी 1 असेल, 4 असेल, त्यानंतर 5 असेल, 6 असेल आणि 9 आणि 0 असेल, डबल 0 असेल, ती वर्ग संख्या असण्याची शक्यता असते. पण डबल 0 असेल तर डाव्या साईडने काय पाहिजे माहिती का? वर्ग संख्या पाहिजे. हे पण तेवढं करायचं. तर मग आता इथं एकच स्थानी 8 हे वर्ग संख्या आहे का? नाही. याची वर्ग संख्या आहे का? नाही. 8 आणि 2 एकच स्थानी वर्ग संख्या नाही. मग डेफिनेट कोणता असणार आहे सांगा? 97 89. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. दोन संख्येची बेरीज 73 असून त्यांच्यातील फरक 23 आहे. तर त्या दोन संख्येचा गुणाकार किती? तर मग आता याच्यामध्ये दोन संख्या आपल्याला अगोदर काढायचं असेल तर अगोदर सांगा कोणती? लहान संख्या आणि मोठी संख्या आपल्याला असं काढावं लागेल. तर सांगा लहान संख्या काढायचं असेल तर काय म्हणायचं? बेरीज वजा फरक आपण 2. लहान संख्या काढायचं असेल तर बेरीज वजा फरक किती आहे? 23 आपण 2. आणि मोठी संख्या काढायची असेल तर काय म्हणायचं सांगा? बेरीज अधिक फरक आपण 2 म्हणजे 73 अधिक 23 आपण 2. 3 आणि 3 6, 2 आणि 7 किती? 9. आता यांची 3 मधून 3 गेला 0, 7 मधून 2 गेले किती राहिले? 5. आता सांगा 50 चे निम्मे किती होईल सांगा? 25. आता यांचा गुणाकार करायचा आहे. 96 चे निम्मे 42, 24 8, एक राहिला 28 16 म्हणजे 25 गुणला 48. तर मग आता यांचा गुणाकार करायचा. 25 8 200, हातच्याले 20, 25 100 आणि 20 किती होईल सांगा? 120. तर उत्तर किती आलं सांगा? 1200. समजलं? आता त्याच्यानंतर दोन संख्येची बेरीज 65 असून त्यांच्यातील फरक 33 आहे. तर त्या दोन संख्येचा गुणाकार किती? आता दोन संख्या काढायचा आहे आणि त्याचा फरक काढायचा आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या संख्या काढायची सांगा? लहान संख्या आणि मोठी संख्या. आता लहान संख्या काढायचं असेल तर काय म्हणायचं? बेरीज वजा फरक आपण 2. लहान संख्या काढायची असेल तर बेरीज वजा फरक आपण 2. लहान संख्या काढायची असेल तर बेरीज वजा फरक आपण 2. आणि मोठी संख्या काढायची असेल तर बेरीज अधिक फरक आपण 2. मग आता 3 आणि 5 8, 3 आणि 6 9, 5 मधून 3 गेले 2, 6 मधून 3 गेले 3. 32 चे निम्मे किती सांगा? 16. आणि 98 चे निम्मे किती सांगा? 49. समजलं? 16 मग किती सांगा? 144. हातच्याले 14, 4 दिले. आणि 16 चोक 64, 64 आणि 10 74 4 78. म्हणजे उत्तर किती आलं सांगा?
784. पर्याय क्रमांक 3. समजून राहिलं थोडं थोडं. आता काय होतं, नवीन विद्यार्थी असन त्यांना एकदम जास्त वाटतं, पण याच्यामध्ये काय करायचं आहे, एक टेक्निक आपल्या लक्षात घ्यायचं. हे फक्त काय, सुरुवातीला आपण प्रश्न आणि समजून घ्यायचे आणि रजिस्टर लिहून घ्यायचं. पहिली नागाटी असते, सेकंड रिव्हिजनमध्ये ऑटोमॅटिक समजतं. आलं लक्षात? तर पहिलं काम काय करायचं, लिहायचं. काय होतं, एकाच वेळी शिकवले सगळेच्या सगळे गणित जमतात असं नाही. इथं समजायला सोपे वाटतात, घरी गेल्यानंतर अवघड वाटतात. पण जोपर्यंत आपण नाही का प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्याला अवगत होत नाही. त्याच्यासाठी रजिस्टर बनवणं खूप महत्वाचं आहे. पुढचं गणित पहा. क्रमांक 2 विषम संख्येचा गुणाकार 98, 48, 99, 99 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? बघा गणित कसं आहे. क्रमांक 2 विषम संख्येचा गुणाकार 48, 99, 99 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता लहान संख्या काढायची असेल तर आपल्याला वर्गसंख्या बनावं लागेल, आणि वर्गसंख्या बनवून त्याचं काय काढायचं, वर्गमूळ काढायचं, आणि वर्गमूळ काढायचं. जी डाव्या साईडची लहान संख्या ती उजव्या साईडची असेल मोठी संख्या. तर मग आता याच्यामध्ये अधिक 1 मिळवायचा, मिळवला 1. मग आता 1 9 10 0 हाताला 1, 9 1 10 0 हाताला 1, 9 1 10 0 हाताला 1, 9 1 10 0 हाताला 1, 48 आणि किती 49. समजलं? मग आता यांचं वर्गमूळ काढायचं आहे. आता 4 शून्याचं वर्गमूळ किती आलंय, 2 शून्य. 49चं वर्गमूळ किती, 7. एवढं तर समजलं तुम्हाला. आता 700च्या डाव्या साईडची संख्या कोणती सांगा, 699. ही आली लहान संख्या. आपल्याला लहान संख्या विचारली म्हणून 699 हे उत्तर द्यायचं. आणि मोठी संख्या जर विचारली समजा कदाचित, तर तुम्ही उत्तर काय द्यायचं सांगा, 701. ही काय झाली सांगा, मोठी संख्या. समजलं का? पुढचं गणित पहा. 12 या संख्येच्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती? आता 12चे विभाजक काढायचे म्हटल्यानंतर 12 गुणिले 1 काढतो आपण. नंतर काय म्हणतो, 6 गुणिले 2. त्यानंतर नाही 12 आले पाहिजे, 4 गुणिले 3. समजलं? असे त्या ठिकाणी विभाजक झाले. मग आता यांचा गुणाकार करायचा म्हटल्यानंतर कसं करणार सांगा. किती गणित आहे, 22. आता 12 का 12 सकम 72, 72 2 144. 144 गुणिले किती 4, किती होईल सांगा, 4 चोक आणि 14 चोक 56 आणि 1 57 गुणिले किती 3, 3 सका 1808. हाचाला 1 3 7 21 आणि 1 22. हाच्या 2 3 5 15 2 किती 17, 1728 का पहा बरं. समजलं का? असे विभाजक पाडायचे आणि तेव्हा त्यांचा गुणाकार करायचा आहे. हे कसोट्यामधले गणित आहे, पण आलं इकडे तर घेऊन टाकले. पुढचं गणित पहा. 35 या संख्येच्या सर्व विभाजकाचा गुणाकार किती? आता 35चे विभाजक म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, अवयव. अवयव म्हणजे काय, आलेले भागकार. ही गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची. 35 एक 35. त्यानंतर 7 गुणिले 5. बाकी काही शॉर्ट आहे का याच्यामध्ये? 35 एक 35 आणि 35 गुणिले 7 केलं, 7 5 35, 7 त्रिक 21, 21 आणि 3 किती झाले 24. आणि गुणिले किती करायचे सांगा, 5. 5 5 चल 2 5 चोक किंवा 24 पंचे 120, 120 आणि 2 किती होईल 122. 1225. पर्याय क्रमांक किती 3. समजलं का? हे अडचण याच्यामध्ये. पुढचं गणित पहा. पुढील पैकी कोणते पद हे 450 36 च्या किमती एवढे आहे? आता याचा गुणाकार जेवढा येईल तेवढा खालच्याचा गुणाकार येईल का नाही? ही गोष्ट आपल्याला 336 का 360 पहा बरं. 36 आहे ना? ठीक आहे. किती? 450 गुणिले 36. ठीक. आता याच्यामध्ये काय करायचं?
आता 450 गुणिला 36 जर म्हटलं तर एकच तुम्हाला माहिती आहे, एकच हा शून्य आला आणि 6 पंचे 30 दोन शून्य आले. म्हणजे याचा अर्थ काय, दोन्ही साईडनं किती दोन शून्य आला पाहिजेत का नाही? अरे यायला पाहिजेत का नाही? थोडं जर अवलोकन केलं तर मग असं जर समजा आपण बघितलं, दोन्ही साईडनं दोन शून्य आले, ती शून्य आणि शून्य इथं दिसतात का नाही? जेव्हा गुणाकार दोन शून्य असतात तर आपण दोन शून्य घेतो का नाही? डोकं जास्त लावायचंच नाही. मग आता यांचा गुणाकार करायला गेलं तितका वेळ लागतो. 180 गुणिले 90 हे ते सुद्धा कंप्लीट असणार आहे का नाही? मग आता हे जर बघितलं आपण समजा, बघा तर गुणाकार करून दाखवतो तुम्हाला. पुन्हा म्हणसान की त्या ठिकाणी डायरेक्ट उत्तर काढलंय आणि निघून गेले, आहे का नाही? तर मग आता 450 गुणिले 36 याचा अर्थ काय सांगा? 400 अधिक 50 गुणिले किती झाले सांगा? 36. प्रथम आपण 400 ला गुणूया. दोन शून्य उचलायचे. 4 सकम 24 4 हातच्याले 2 4 3 12 12 2 14 अधिक सांगा गुणिला 50. हा शून्य लिहायचा. 5 सक 30 5 त्रिक 15 15 3 किती 18. दोन शून्य लिहायचं. 8 आणि 4 12 2 हाताला 1 1 1 2 2 आणि 14 किती झाले 16. म्हणजे 16,000 किती आले पाहिजे 200. मग याचा गुणाकार कितका येतो पाहायचा. उचला दोन शून्य 8 मग किती 162 आलं का? म्हणजे दोन्हीचा गुणाकार हा सारखा आला पाहिजे. इतका वेळ द्यावा लागेल. आणि ज्यांना समजा शॉर्टकट ट्रिक्स मध्ये असं बघितलं त्याला एकदम शॉर्टकट मध्ये समजेल काय भानगड ती. आता पुढचं गणित पहा. पुढील पैकी कोणत्या पदाची किंमत ही 720 गुणिला 27 एवढी आहे? तर मग आता याच्यामध्ये जर पाहिलं तर एक शून्य ठेवला, 7 दोन्ही 14. हा शून्य ठेवला आणि 7 दोन्ही 14. मग असं याच्यामध्ये पाहिलं आपण 5 हा शून्य ठेवला, समजा ठेवला शून्य. 8 8 64. आता 5 दोन्ही 10 आणि 5 सक 30. वेगळं पडतं का नाही इथं? त्यानंतर पाहिलं हा शून्य ठेवला. 4 पंच 20. त्यानंतर हा शून्य ठेवला. 9 9 81. एकच स्थानी वर आली का नाही? आता इथं जर पाहिलं समजा हा शून्य ठेवला. 7 दोन्ही 14. तर थोडंफार जवळजवळ आहे का नाही? आहे का नाही जवळजवळ? तर आता तुम्हाला खात्री करायची असेल तर आपल्याला काय करायचं बघूया. हा शून्य जसा तसा लिहायचा गुणाकारमध्ये. 720 गुणिला 27. हा शून्य लिहायचा. 27 दोन्ही 54 हातच्याले 5. आता त्याच्यानंतर 27 7 पाडापाट आहे का? नाही तर मग आपल्या बँकेच्या नोटा मोजण्यासारखं चालायचंय. मग बँकेच्या नोटा कशा मोजतात सांगा? 700 अधिक 20 या पद्धतीनं. जास्त वेळ घालवायचा नाही. मग आता हे 700 ला गुणूया. दोन शून्य लिहा. 7 7 49 हातच्याले 4. 7 दोन्ही 14. 14 आणि 4 किती होईल सांगा? 18 अधिक 20 न गुणायचं. मग हा शून्य. 27 दोन्ही किती झाले सांगा? 54 40 9 5 14 4 हातचाला 1 8 आणि किती 19. तर 19,440 याचंही सुद्धा उत्तर आलं पाहिजे. कोणाचं? याचं. हा म्हणजे याचा अर्थ काय सांगा? 108 म्हणजे काय सांगा? 100 अधिक 8 किती 180. आता उचलायचे तुम्हाला. 180 न गुणायचं समजा. किती शून्य दिसतात तुम्हाला सांगा? 3 शून्य आणि 18 1 18 अधिक 8 म्हणजे 180 न 8 ला गुणायचं. हा शून्य उचलायचा. 18 8 किती 144 बरोबर. तर मग आता इथं 40 आणि 2 शून्य किती होईल? 40. 4 लिहा आणि 8 आणि किती 19 म्हणजे 19,440 19,440. मग आता तुम्हाला याच्यामध्ये कोणतं कम्फर्टेबल वाटतं ते पहा. याच्यामध्ये टाइम जातो. आपले येणारे प्रश्न असतील तेही सुद्धा चालले जातील. तर त्याच्यासाठी काळजीपूर्वक आपल्याला शिकायचं आहे.